तुम्ही कधी विचार केला आहे का की लिपस्टिकचा इतिहास काय आहे? तुम्हाला माहीत आहे का की लिपस्टिक वापरणे हे खूप जुने आहे, अगदी हजारो वर्ष जुने. आणि काय मजा आहे तेव्हा ते कसे दिसायचे आणि आज काय बदलले ते देखील फार मजेशीर आहे. चला मग आज आपण लिपस्टिकच्या इतिहासात एक सफर करूया. लिपस्टिकचा वापर असं म्हणता तर अगदी प्राचीन काळापासून सुरू झाला आहे. एकेकाळी मेसोपोटामियामध्ये महिलांनी ओठ रंगवण्यासाठी नैतिक खनिज आणि गाळलेले पदार्थ वापरले. ते खूप साधे होते, पण त्या काळात महिलांना आकर्षक दिसायला खूप आवडायचे आणि म्हणून त्यांनी नैतिक पदार्थ वापरून रंग तयार केले. अर्थात तेव्हा हे फार रंगीबेरंगी नसले तरी थोडक्यात त्यांचं लक्ष होतं ओठांना आकर्षक रंग देणं. एकूणच लिपस्टिकचा पहिला वापर असा खूप साधा, नैतिक वस्तूंचा होता. आणि नंतर इजिप्तमध्ये लिपस्टिकचा वापर फारच प्रचलित झाला. क्लिओपात्रा, जे सर्वांना माहीतच असेल, ह्याचा लिपस्टिकचा वापर खूप प्रसिद्ध होता. क्लिओपात्रा ही त्यावेळची इजिप्तची राणी. ती खूप सुंदर होती आणि तिचे होठ नेहमी लाल रंगाचे असायचे. इजिप्शियन महिलांनी लिपस्टिक तयार करण्यासाठी रेड ऑक्साईड म्हणजेच लाल रंगाचं खनिज आणि मीठ वापरलं. त्यांना त्यांच्या ओठांवर रंग घालायला आवडायचं कारण ते एक सौंदर्याचं प्रतीक होतं. शिवाय काही लोक म्हणतात की ते एका प्रकारे त्यांचं समाजातील स्थान दाखवण्यासाठी करत होते. आता इजिप्तनंतर ग्रीक आणि रोमन संस्कृतीतही लिपस्टिक वापरली जाऊ लागली. पण ग्रीसमध्ये महिलांना लिपस्टिक वापरण्याची परवानगी नव्हती. कारण त्यावेळी त्यांना असं वाटायचं की हे नैतिकतेच्या विरोधात आहे. पण रोममध्ये लिपस्टिकचा थोडा जास्त वापर केला जात होता. रोमच्या महिलांनी लाल रंग वापरून लिपस्टिक तयार केली होती. त्यावेळी महिलांच्या लिपस्टिकला एक सामाजिक मान्यता मिळाली. पण ग्रीसमध्ये त्या लोकांना असं मानलं जात होतं की लिपस्टिक वापरणं हे विघटनकारक आणि अशिष्ट आहे. आता 18व्या शतकात लिपस्टिक एका वेगळ्या प्रकारे पुढं गेलं. फ्रेंच महिलांनी लिपस्टिक वापरणं सुरू केलं. परंतु तेव्हा त्याला एक धृष्टता मानलं जात होतं. जरा विचार करा, त्या काळात लिपस्टिक वापरणं महिलांसाठी एक विघटनकारी गोष्ट ठरली होती. तेव्हा ते समाजाच्या नियमांच्या विरुद्ध होतं. फ्रेंच क्रांतीनंतर लिपस्टिक वापरणं महिलांच्या स्वातंत्र्याची आणि सामाजिक बदलाची गोष्ट बनली. आता येतं 20व्या शतकात. हे शतक लिपस्टिकच्या दृष्टीने खूप मोठं होतं. 1950च्या दशकात मॅरिलिन मॉन्रो आणि एवाच्या हेपबर्न यांच्या प्रभावामुळे लाल रंगाची लिपस्टिक सुप्रसिद्ध झाली. त्या काळात लिपस्टिक एक सौंदर्याचं प्रतीक बनली. आणखी एक गोष्ट म्हणजे 20व्या शतकात लिपस्टिकचे रंग खूप बदलले. नवीन गुलाबी, मुलायम लाल, गडद लाल अशा रंगांचे लुक्स आले आणि महिलांमध्ये ते खूप ट्रेंड होऊ लागले. आता आजच्या काळात लिपस्टिक फक्त एक सौंदर्य उत्पादन नाही, तर ती आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बनलंय. लिपस्टिकचा वापर आज महिलांसाठी केवळ सौंदर्याचा नाही, तर त्यांना स्वतंत्रता आणि शक्ती देणारं एक साधन आहे. आजकाल सर्व रंग वापरले जातात आणि प्रत्येक रंगांमध्ये एक विशेष संदेश आहे. तुम्ही कोणताही रंग घेतला तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि दृष्टिकोनाचा एक भाग असतो. तर मित्रांनो, लिपस्टिकचा इतिहास जितका रोमांचक आहे, तितकंच त्यामध्ये एक सांस्कृतिक प्रवास आहे. एका साध्या सौंदर्य उत्पादनातून ते आज एक विश्वव्यापी प्रतीक बनलं आहे. आणि ते एकाच कारणाने. प्रत्येक लिपस्टिकचा रंगाचा आणि त्याच्या वापराचा एक गुंतागुंतीचा इतिहास आहे. तर तुमच्या आवडत्या लिपस्टिकचा रंग कोणता आहे? आणि तुम्ही लिपस्टिक वापरल्याबद्दल काय विचार करता? तुम्ही कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.